गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके, चलिए जो जो ऐड हो रहे फटाक से अटेंडेंस लगाइए। चलिए हम लोग स्टार्ट करते हैं, हमारा टाइम भी हो चुका है क्लास का. आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यांनी ईव्हीएसचं टेक्स्टबुक ओपन करा. सबको स्क्रीन विजिबल आहे? सगळ्यांना स्क्रीन दिसते का? ओके, चला आपण स्टार्ट करूया. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. लेसन नंबर 10, मोर अबाउट वॉटर. तर आज आपण न्यू लेसन स्टार्ट करणार आहोत. लास्ट टाइम आपण बघितलं होतं ना, काय बघितलं होतं? कुठला लेसन बघितला होता लास्ट टाइम? वेअर डज वॉटर कम फ्रॉम. आपल्याला पाणी कुठून मिळतं ते आपण बघितलं होतं. तर सगळ्यांनी याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिलेच असतील होमवर्क मध्ये. मी तुम्हाला सांगितलं होतं होमवर्क केला ना सगळ्यांनी होमवर्क. तर आज आपण लेसन नंबर 10 घेणार आहोत, मोर अबाउट वॉटर. तर आता आपण बघितलं मागच्या लेसन मध्ये की आपल्याला वॉटर कुठून मिळतं. तर आज आपण थोडी अजून पाण्याविषयी काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आज हम थोड़ी और इंफॉर्मेशन देखने वाले हैं वाटर के बारे में. ओके, तो चलिए स्टार्ट करते हैं. चला आपण बघूया लेसन नंबर 10, मोर अबाउट वॉटर. पाण्याविषयी थोडी माहिती. ट्राय दिस. टेक सम क्लीन वॉटर इन अ ग्लास. लुक ॲट इट्स कलर. व्हॉट कलर इज इट. आता तुम्ही एका काचेच्या ग्लासामध्ये काय करा, पाणी घ्या आणि त्याचा कलर बघा, त्या पाण्याचा कलर बघा. तुम्हाला कुठला कलर दिसेल? कुठला कलर दिसेल? जसं व्हाईटच दिसतो ना तुम्हाला. काचेच्या ग्लासमध्ये तुम्ही जर पाणी घेतलं तर पाण्याचा कलर कसा दिसतो तुम्हाला? काय वेगळा कलर दिसतो का तुम्हाला? रेड वगैरे नाही दिसत. व्हाईटच कलर दिसतो. जसा काचेचा जसा काचेच्या ग्लासाचा जसा कलर असतो तसाच तुम्हाला कलर दिसतो वॉटरचा. Smell a fragrant flower. Do you like the smell? Now smell the water. Does it have a smell? आता जसं तुम्ही एखाद्या फुलाचा वास घेता, तुम्हाला माहिती आहे त्या फुलाला वास आहे म्हणून तुम्ही वास येतो म्हणून तुम्ही त्याचा वास घेता. तर तुम्हाला त्याचा वास सुद्धा आवडतो आणि एकदम छान वास येतो कधी. म्हणजे समजा तुम्ही मोगऱ्याच्या फुलाचा वास घेतला तर तुम्ही त्याचा वास कसा येतो? एकदम छान येतो. तर तसंच तुम्ही पाण्याचा वास घेतलाय का कधी? पाण्याला वास येतो का? येतो का कधी? तुम्ही पाण्याचा वास घेतलाय का? तुम्हाला पाण्याला वास येतो? नाही येत. रोज तुम्ही जे पाणी पिता त्याला पाण्याला वास येतो का? नाही येत. टेस्ट अ राईप मँगो और अ चिक्कू और अ गवा. हाऊ डज द राईप फ्रूट टेस्ट. आता तुम्ही जी फळं खाता, आंबा असो की नाही तर चिक्कू असो नाही तर पेरू असो, तर ते फळ कसं असतं चवीला? ते फ्रूट कसं लागतं? एकदम स्वीट लागतं ना. मँगो एकदम पिकलेला आंबा असेल तर किती गोड वगैरे लागतो. तसंच तुमचा पेरू चिकू वगैरे पिकलेला असेल तर किती गोड लागतं. तसंच नाव टेस्ट द वॉटर, हाऊ डज इट टेस्ट. तसंच तुम्ही जे पाणी पिता तुम्हाला त्याची टेस्ट लागते का? ते तुम्हाला पाणी गोड वगैरे लागतं का? लागतं गोड, पण कधी लागतं? जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये साखर टाकता. साखर टाकल्यावर ते गोड लागणार, मीठ टाकल्यावर ते खारट लागणार. पण तुम्ही नुसतं पाणी पिता रोज जेवताना, त्याला काय टेस्ट लागते का? नाही लागत. व्हॉट डज दिस टेल व्हॉट डज दिस टेल अस. प्युअर वॉटर हॅज अ नो कलर, टेस्ट और स्मेल. मग याच्यावरून आपल्याला काय समजतं की जे प्युअर वॉटर असतं, प्युअर वॉटर एकदम शुद्ध पाणी जे असतं त्याला काय असतं? कलर नसतो, टेस्ट सुद्धा नसते, चव सुद्धा नसते आणि त्याला वास सुद्धा नसतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं काय फर्स्ट पॅरा काय सांगितलंय?
सगळ्यांना कळालं का फर्स्ट पॅरा जे मी सांगितलं? जे प्युअर वॉटर असतं, शुद्ध पाणी असतं, त्याला काय नसते, टेस्ट नसते, कलर नसतो आणि चव सुद्धा नसते आणि स्मेल सुद्धा नसते. जो हमारा प्योर वाटर होता है, अच्छा, जो हम रोज पीते हैं, उसको टेस्ट भी नहीं होती है, उसका टेस्ट नहीं होता है, उसका कलर भी नहीं होता है और उसका स्मेल भी नहीं होता है। ओके, समझ में आया? ओके, तो चलिए नेक्स्ट देखते हैं। न्यू टर्म्स। देखिए यहाँ पे न्यू टर्म्स आहे, इथे न्यू टर्म्स दिलेले आहेत आपल्याला. आता नवीन शब्द आपल्याला शिकायचे आहेत. तर काय शब्द आहेत ते? ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? हा वर्ड, हा शब्द तुम्ही ऐकला असाल, ऐकलाय ना हा शब्द ट्रान्सपरंट? तुम्ही कधी कधी बोलता की तो कपडा ट्रांसपरंट आहे, असं बोलले असतील ना तुम्ही? आप लोग बोलते हो ना कभी कभी, वो जो कपड़ा है वो ट्रांसपेरेंट है, तो ऐसे क्यों बोलते हैं आप लोग? ट्रांसपेरेंट यानी क्या? मीन्स उसमें से सब कुछ दिखता है, उसमें से उसके पीछे की साइड वाली, मीन्स आप लोग आगे ऐसे एक पर्दा लगाओगे और उसको बोलोगे वो ट्रांसपेरेंट है, तो क्यों बोलते हो ट्रांसपेरेंट है? क्योंकि उस पर्दे में से आपको उसकी दूसरे तरफ की सब चीजें दिखती है, इसलिए हम लोग उसे क्या बोलते हैं? ट्रांसपरंट बोलते हैं. आता तुम्ही त्याला ट्रान्सपरंट का बोलता? त्या पडद्या, समजा तुम्ही एक पडदा लावलाय, तुम्ही त्याला बोलता की तो पडदा ट्रान्सपरंट दिसतोय, तर का बोलता तुम्ही त्याला ट्रान्सपरंट? कारण त्या पडद्यामधून तुम्हाला त्याच्या पाठीमागची जे सगळ्या वस्तू आहेत, जे असतील त्याच्या पाठीमध्ये, त्या सगळ्या वस्तू दिसत आहेत, म्हणून तुम्ही त्याला काय बोलतात? तो पडदा ट्रान्सपरंट आहे. मग ट्रान्सपरंटच म्हणजे काय? मराठीत काय बोलतात ट्रान्सपरंटला? पारदर्शक पदार्थ. ट्रान्सपरंट म्हणजेच काय? पारदर्शक पदार्थ. इफ यू कॅन सी थ्रू अ सबस्टन्स, इट इज सेड टू बी ट्रान्सपरंट. तर पारदर्शक पदार्थ म्हणजे काय? ज्या पदार्थातून, ज्या सबस्टन्स मधून, सबस्टन्स म्हणजे पदार्थ, ज्या पदार्थातून आपल्याला आरपार दिसतं, आपल्याला आरपार दिसतं. आरपार म्हणजे काय? आपण एका साईडला उभे, त्याच्या दुसऱ्या साईडचं आपल्याला दिसतं, त्याला काय बोलतात? त्या पदार्थाला काय बोलतात? पारदर्शक पदार्थ. काय? ट्रान्सपरंट मीन्स इफ यू कॅन सी थ्रू अ सबस्टन्स, इट इज सेड टू बी ट्रांसपेरेंट. ओके, तो आप लोगों को जिस सब्सटेंस में से दिखता है, उसकी दूसरी तरफ की भी चीजें दिखती है, उसे क्या बोलते हैं? ट्रांसपेरेंट. एंड ओपेक्यू, ओपेक्यू म्हणजे काय? अपारदर्शक पदार्थ, जिसमें से कुछ नहीं दिखता, आर पार दिसत नाही आपल्याला, दूसरी चीजें हम लोगों को उस चीज में से दूसरी चीज, उसकी दूसरी तरफ की चीज नहीं दिखती, उसे क्या बोलते हैं? ओपेक्यू. तर इफ कॅनॉट सी थ्रू अ सबस्टन्स, इट इज सेड टू बी ओपॅक्यू. ज्या पदार्थातून पाहिले असता, ज्या पदार्थातून तुम्ही बघितलं तर तुम्हाला आरपार दिसत नाही, त्याला काय बोलतात? अपारदर्शक पदार्थ, ओपॅक्यू. समजलं सगळ्यांना? दोन न्यू टर्म सबको समझ में आया? दो न्यू टर्म, ट्रांसपेरेंट और ओपैक्यू. ट्रांसपेरेंट और उसका ही अपोजिट वर्ड क्या है? ओपैक्यू. ट्रान्सपरंटचाच अपोजिट वर्ड हे काय? ओपॅक्यू. ओके, तर चला पुढे जाऊया. नेक्स्ट, ट्राई दिस. इस लेसन में बहुत सारे एक्टिविटी ही है. दिस शुड बी डन विथ अडल्ट सुपरवायझेशन. तर हे तुम्हाला जरा मोठ्या माणसांच्या मदतीने करायचंय. बड़े लोगों के हेल्प से आप लोगों को ये एक्टिविटी करना है. देखिए क्या एक्टिविटी है. लाइट अ कैंडल एंड स्टैंड इट ऑन अ टेबल. तो क्या करना है? पहले एक टेबल पे क्या करना है? कैंडल जलानी है और वो उस टेबल पे रखनी है. एक मोमबत्ती जला के उस टेबल पे रखनी है. एक मोमबत्ती पेटून घ्यायची आणि ती त्या टेबलावर ठेवायची. लुक ॲट इट थ्रू अ कार्डबोर्ड. आणि ती एका पुठ्ठ्यातून बघा. क्या करायचंय? ती एका पुठ्ठ्यातून बघायचंय. तो आपको क्या करना है? एक टेबल लेना है, उसके ऊपर मोमबत्ती जला के रखनी है और उसके सामने क्या रखना है? वो कार्डबोर्ड दिख रहा है ना वहां पे, जैसे उस लड़के ने रखा है, वो कार्डबोर्ड रखना है और उसके उसके पीछे आप लोगों को बैठना है और कार्डबोर्ड में से देखना है कि आपको मोमबत्ती दिख रही है क्या. तो दिखेगी क्या आपको मोमबत्ती?
तुम्हाला दिसेल का एकाच टेबलावर तुम्हाला मेणबत्ती ठेवायची. एक टेबल घ्या तुम्ही, त्याच्या पुढे तुमच्या समोर काय ठेवा, मेणबत्ती ठेवा आणि त्या मेणबत्तीच्या मध्ये तुमच्या आणि मेणबत्तीच्या मध्ये एक पुट्टा ठेवा. तर तुम्हाला ती मेणबत्ती दिसेल का त्या पुट्ट्यातून? नाव लुक ॲट द सेम कॅन्डल थ्रू अ ग्लास, सॉरी, लुक ॲट इट थ्रू अ कार्डबोर्ड. तर तुम्हाला त्या पुट्ट्यातून दिसेल का? नाही दिसणार, कारण तो काय आहे? अपॅक्यू आहे. कार्डबोर्ड इज अ अपॅक्यू. नाव लुक ॲट द सेम कॅन्डल थ्रू अ ग्लास प्लेन. व्हॉट डू यू फाइंड? आता तुम्ही तीच जी कॅन्डल आहे ती एका ग्लास मधून बघा, काचेतून बघा. वो जो मोमबत्ती आप लोग एक कांच में से देखिए उसको, तो आप लोगों को क्या दिखाई देगा? आपको दिखाई देगा उस कांच में से, दिखाई देगा ना? तो you cannot see a flame through a cardboard, but you can see it through the glass. What does that mean? तो देखिए आपको यही यही क्वेश्चन बोला है यहाँ पे. मीन्स आप लोगों को जो मोमबत्ती है वो उस कार्डबोर्ड में से नहीं दिखाई दी, पर उस ग्लास में से दिखाई दी. तो इसका मतलब क्या हुआ? जे तुम्ही जे मेणबत्ती तुम्ही लावली ती तुम्हाला कार्डबोर्ड म्हणून पुट्ट्यातून नाही दिसली, आरपार नाही दिसली, पण त्या काचेतून तुम्हाला मेणबत्तीची जी लाईट आहे, कॅन्डल जळवलेली ती दिसली. मग याचं मिनिंग काय झालं? तर कार्डबोर्ड इज ऑपॅक्यू. कार्डबोर्ड इज ऑपॅक्यू बट ग्लास इज ट्रान्सपरंट. तर पुट्टा हा काय? अपारदर्शक आहे, कारण त्याच्यातून आपल्याला आरपार दिसत नाही. आणि काच काय? पारदर्शक, म्हणून आपल्याला त्याच्यातून काचेमधनं साईडच्या गोष्टी पण दिसतात. म्हणून काय बोलतात? कार्डबोर्ड इज अ ऑपॅक्यू बट ग्लास इज अ ट्रान्सपरंट. कळालं सगळ्यांना? कळालं का? ओके. तो देखिए इथे लक्षात ठेवा कुठले कुठले ऑपॅक्यू सब्सटेंस आणि कुठले कुठले ट्रांसपेरेंट है. यहाँ पे ध्यान रखिए कौन से ऑपैक्यू सब्सटेंस है और कौन से ट्रांसपेरेंट. मैं आप लोगों को उसके एग्जाम्पल पूछूंगी. तो हमें एक एग्जाम्पल मिल गया. ट्रांसपेरेंट का एक एग्जाम्पल क्या मिला? ग्लास. और ऑपैक्यू का एक एग्जाम्पल क्या मिला हम लोगों को? कार्डबोर्ड. चलिए ये ध्यान में रखिए, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ओके. चलिए नेक्स्ट ऍक्टिव्हिटी परत बघूया. दुसरी ऍक्टिव्हिटी काय दिले? नाउ लुक ॲट द कॅन्डल थ्रू अ ग्लास ऑफ वॉटर. व्हॉट डू यू फाइंड? आता तुम्ही जी जळवलेली मेणबत्ती आहे ती आता कशातून बघा? एका भरलेल्या काचेच्या ग्लासातून बघा. म्हणजे एका काचेचा ग्लास घ्या, त्याच्यात पाणी भरून त्याच्यातून ती हे बघा, कैंडल बघा. आप लोगों को क्या करना है? वो मोमबत्ती आप लोगों ने रखी हुई है जलती हुई, उसको क्या करना है? किसमें से देखना है आप लोगों को? एक ग्लास लेना है, कांच का ग्लास लेना है, उसमें पानी भरना है और उसमें से देखना है. तो आपको क्या दिखाई देगा? द कैंडल कैन बी सीन थ्रू द वाटर इन द ग्लास एज वेल. तो आप लोगों को वो पानी में से वो दिखेगी ना, मोमबत्ती जलती हुई दिखती है, दिखेगी आप लोगों को, जैसे उस लड़की को दिख रही है. तुम्हाला त्या भरलेल्या काचेच्या ग्लासातून ती मेणबत्ती दिसणार. व्हाट डज दिस मीन्स? वाटर टू ट्रांसपेरेंट. देखिए इसका मतलब क्या हुआ? जो पानी है वो भी क्या है? ट्रांसपेरेंट है. सेकंड एग्जाम्पल मिल गया हमें ट्रान्सपरंट का. क्या? वॉटर. तर काय यावरून आपल्याला काय समजतंय? जे पाणी आहे ते सुद्धा काय आहे? ट्रान्सपरंट सबस्टेंस आहे. ट्रान्सपरंट पारदर्शक आहे. समझा सब लोगों को? ओके. चला आता पुढे बघूया. तो देखिए हमें क्या मिला? प्योर वाटर मीन्स क्या होता है? प्योर वाटर के कॅरेक्टरिस्टिक्स क्या है? जे शुद्ध पाणी आहे त्याचा गुणधर्म काय आहे? प्योर वाटर के कैरेक्टरिस्टिक्स क्या है? हैज अ नो कलर. जो प्योर वाटर होता है उसको कलर नहीं होता है. प्योर वाटर असं त्याला सॉरी कलर नसतो. प्योर वाटर हैज अ नो स्मेल. त्याला वास सुद्धा नसतो, उसको स्मेल भी नहीं होती है. प्योर वाटर हैज अ नो टेस्ट. प्योर वाटर को जो शुद्ध पाणी असते त्याला चव सुद्धा नसते. टेस्ट, प्योर वाटर को टेस्ट भी नहीं होता है. और प्योर वाटर इज अ ट्रांसपेरेंट. देखिए एक न्यू कैरेक्टरिस्टिक यहाँ पे ऐड हो गया. क्या? प्योर वाटर इज अ ट्रांसपेरेंट. तर प्युअर वॉटर काय असतं? पारदर्शक असतं. समजलं सगळ्यांना? कैरेक्टरिस्टिक्स हे सुद्धा लक्षात ठेवायचे तुम्हाला. आप लोगों को ये ध्यान में रखना है. कैरेक्टरिस्टिक्स ऑफ प्योर वाटर आप लोगों को लिखने के लिए आएंगे.
तर आप लोगों को ध्यान लिखणार आहे. तुम्हाला ते शुद्ध पाण्याचे गुणधर्म काय असतात ते तुम्हाला लिहायला सांगतील. तर तुम्हाला सांगायला लागेल की शुद्ध पाण्याला रंग नसतो, त्याला वास नसतो, चव नसते आणि पारदर्शक असते. समजलं? मराठी मीडियम स्टुडंट. Pure water has a no color, no smell, no taste and is a transparent. Okay. चला नेक्स्ट बघूया. ट्राय दिस. बघा अजून एक ऍक्टिव्हिटी आली आपल्याला. टेक some wheat or jowar flour and some water to take 2 dishes and 2 glasses. ओके. तर बघा इथे काय करायला सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला एक ज्वारीचं किंवा एका प्लेटमध्ये एका डिश मध्ये काय सांगितलं, ज्वारीचं किंवा गव्हाचं पीठ घ्या आणि दुसऱ्या डिश मध्ये काय करा, पाणी घ्या. काय घ्यायचं, पाणी घ्यायचे आणि अजून 2 काय घ्यायचे, काचेचे ग्लास घ्यायचे. त्याच्यामध्ये एका ग्लासेस मध्ये काय करायचंय. ओके. तर आप लोगों को क्या बोला है यहाँ पे, 2 डिशेस लेने के लिए बोला है. एक डिश में क्या करना है, जवार या व्हीट का फ्लोर लेना है और दूसरे डिश में क्या लेना है, पानी लेना है. पुट अ लिटिल फ्लोर इन वन ऑफ द डिशेस. ते एका डिशेस मध्ये काय करायचंय, एका डिश मध्ये काय करायचंय, ते गव्हाचं पीठ ठेवायचंय, गव्हाचं नाही ज्वारीचं. प्युअर सम वॉटर इन अदर डिशेस और दूसरे डिश मध्ये काय करायचं, पाणी ठेवायचंय. पहले डिश में क्या लेना है, वो जो आपने आटा लिए ना, चावल कौन सा भी आटा लेना है और दूसरे डिश में क्या करना है, पानी लेना है. नाउ पुट सम फ्लोर इन वन ऑफ द ग्लास. तो आप लोगों को क्या करना है, एक कांच का ग्लास लेना है, उसमें क्या डालना है, वो जो आप लोगों ने आटा लिए है वो डालना है. तुम्हाला काय सांगितलंय करायला, एक काचेच्या ग्लासामध्ये काय सांगितलंय, जे तुम्ही पीठ काढलंय ना गव्हाचं नाही तर ज्वारीचं, ते त्या ग्लासामध्ये टाकायला सांगितलंय. अँड पुट सम वॉटर इन अदर ग्लास. आणि जे पाणी घेतलंय ते दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी टाकायला सांगितलंय. ओके. व्हाट डू यू सी. आप लोगों को क्या देखा. देखिए यहाँ पे ऑब्जर्व कीजिए. इथे तुम्हाला बघा काय दिसतंय, एका डिश मध्ये त्यांनी गव्हाचं पीठ टाकलंय, दुसऱ्या डिश मध्ये पाणी टाकलंय. पहिल्या ग्लास मध्ये गव्हाचं पीठ टाकलंय, दुसऱ्या ग्लास मध्ये परत पाणी टाकलंय. तुम्हाला यावरून काय दिसतंय, क्या दिख रहा है आप लोगों को, ऑब्जर्व किया आप लोगों ने, कुछ दिख रहा है आप लोगों को. A small heap of flour is formed in the dish. A heap of flour is formed in the glass as well. देखिए यहाँ पे क्या दिख रहा है आप लोगों को, जो पीठ घेतलंय त्यांनी, पिठाचं ढीग, जसं पीठ टाकलंय म्हणजे तसंच त्या बशीमध्ये ते पीठ तसंच राहिलंय. म्हणजे जसं तुम्ही हाताने टाकल्यावर पिठाचा ढीग कसा होतो, माउंटेन सारखं, तसंच राहिलंय डिश मध्ये. आणि ग्लासामध्ये सुद्धा बघा, जसं पीठ टाकलंय तुम्ही हाताने तसंच राहिलंय. म्हणजे काय त्याचं सेप म्हणजे काय बोलतात, पसरलं नाही इकडे तिकडे. आप लोगों ने जैसे आटा उसमें प्लेट में डाला वैसे ही रहा, म्हणजे वहां पे वैसे ही वो रहा, क्या बोलते उसको, वैसे ही दिख रहा है. वो अपने आप से फैला नहीं रहा है. ओके. तो द वाटर हाउएवर टेक्स द शेप ऑफ प्लेट और ग्लास. और वाटर का वैसा नहीं है, पानी का वैसा नहीं है. जैसे आप लोग उस डिश में जैसे पानी डाला तो उसको देखिए कैसा शेप आ गया पानी को, जैसे डिश का शेप है राउंड, वैसा पानी को भी शेप आ गया. वैसे उन्होंने ग्लास में डाला तो ग्लास का जैसा शेप है वैसे पानी को शेप आ गया. तर जसं तुम्ही पाण्याचं तसं नाहीये, जसं तुम्ही पाणी कुठल्या पण भांड्यात टाका त्याला तसा आकार येतो. जसं बशीमध्ये टाकल्यावर बघा, त्या डिश मध्ये टाकलं तर गोल आकाराचं पाणी झालंय, तसंच ग्लास मध्ये टाकलं तर ग्लासाचा जसा शेप आहे तसं पाण्याचा सुद्धा शेप आलाय. तर व्हॉट डज दिस टेल अस. यावरून काय समजतं आपल्याला, वॉटर टेक्स द शेप ऑफ कंटेनर इंटू विच यू प्युअर इट. तर ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकता त्या भांड्याचा आकार काय घेतं, पाणी घेतो. तो आप लोग पानी जिस बर्तन में डालते हो, कौन सा भी बर्तन, वो राउंड शेप का हो या स्क्वायर शेप का हो, तो उस बर्तन का शेप उस पानी को आता है. ओके.
तर म्हणून ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी टाकता त्या भांड्याचा आकार त्या पाण्याला येतं. वॉटर डज नॉट हैव शेप ऑफ इट्स ओन. वॉटर को, पानी को खुद का शेप नहीं होता है. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. दॅट इज वाय इट स्प्रेड्स व्हेन इट स्पिल ऑन द फ्लोर. म्हणून फरशीवर सांडलं की ते पाणी पसरतं. इसलिए फ्लोर पे आप लोगों का पानी जब गिरता है वो फैलता है. समझ में आया? तर और एक कैरेक्टरिस्टिक्स क्या समझ में आई हम लोगों को? पाण्याची काय गुणधर्म समजला? पाण्याला स्वतःचा आकार नसतो. वॉटर डज नॉट हॅव शेप ऑफ इट्स ओन. समजलं सगळ्यांना? सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं का? हे सगळं लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ओके, चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट देखिए, यूज युअर ब्रेन पॉवर. जरा तुमचं डोकं लावा. वी कॅन सी द बॉटम ऑफ ए पूल ऑफ वॉटर ओनली इफ वॉटर इज क्लीन. वाय? आता जेव्हा तळ्यातलं पाणी, नाहीतर तुमचं स्विमिंग पूल घ्या, कुठलं पण, म्हणजे तळ्यातलं पाणी स्वच्छ असेल तरच आपल्याला पाण्याचा तळ दिसतो. असं का? आप लोगों को पता है ये, जब आपके स्विमिंग पूल पकड़ो, आपका जो स्विमिंग पूल का पानी अच्छा होता है, पूरा क्लीन होता है, तभी आप लोगों को स्विमिंग पूल का जो नीचे का हिस्सा है वो आप लोगों को दिखता है. ऐसा क्यों होता है? आप लोगों को इसका आंसर फाइंड आउट करना है. वैसे while carrying a bucket of water down a slope, the bucket fell and the water was split. Will the water from a heap or will it flow away? तर उताराच्या रस्त्यावरून बादलीवर पाणी नेत असताना बादली पडली, पाणी सांडले, तर सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का की ते वाहून जाईल? चला सांगा मला, कोण सांगणार? जर उताराच्या रस्त्यावरून असा उतारवाला रस्ता असेल, डोंगरावरून तुम्ही खाली उतरता ना, तसा उतारवाला रस्ता असेल, तर तिथनं जर तुम्ही पाण्याची बाटली तुमची सांडली, तर त्या पाण्याच्या बाटलीतलं जे पाणी आहे त्याचं ढीग होईल की ते पाणी वाहून जाईल? आप लोग एक ऐसे उतार वाले मीन्स जो माउंटेन, जो पर्वत होते ना, वहां से उतरने वाला जो रास्ता होता है, नीचे की तरफ आता है, उस रास्ते से चल के आ रहे हो और आपके हाथ में एक बकेट है और बकेट में पानी है और आपके हाथ से गलती से वो बकेट गिर गई और उसमें का पानी भी गिर गया, तो वो पानी वहां पे वो रुक जाएगा कि वो नीचे फ्लो होके आ जाएगा? ऑफ कोर्स नीचे फ्लो करके आ जाएगा ना. कसं येईल? ते वाहत वाहतच येईल ना, वाहूनच जाईल ते पाणी. ते पाणी थोडी तिथे राहणार आहे असं स्थिर. ते पाणी तिथे तसंच तसं थांबून राहणार, ते खाली वाहत येईल. कळते ना सगळ्यांना? सबको समझ में है ना? वो पानी वहां से बहते आ जाएगा नीचे की तरफ, वहां पे वो नहीं रहेगा. तो देखिए, और एक कैरेक्टरिस्टिक क्या मिला? मोर अबाउट वाटर, इट टेक्स अ शेप ऑफ इट्स कंटेनर. वो खुद का वो जैसे आप उसको जिस कंटेनर में डालोगे, जिस बर्तन में डालोगे उसका वो शेप ले लेता है. तुम्ही त्याला ज्या भांड्यात ठेवणार त्या भांड्याचा आकार घेणार. कोण? वॉटर, प्युअर वॉटर. इट स्प्रेड्स ऑन अ फ्लैट सरफेस. और ये जो फ्लैट सरफेस होता है जैसे हमारा फ्लोर, उस पे वो क्या होता है? स्प्रेड होता है. त्या फ्लॅट सरफेसवर ते काय होतं? स्प्रेड होतं. इट फ्लोज डाउन अ स्लोप. और ये एक स्लोप यानी जो उतार वाला, नीचे की तरफ आने वाला जो रास्ता होता है, उतारावरून जर ते काय होतं? पाणी खाली वाहत येतं. समझ में आया आप लोगों को इतना? एवढं कळालं का सगळ्यांना? सांगा मला चला चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना एवढं कळालं का?
जे आपण शिकलो ते सगळ्यांना कळालं का? ओके, तर आपण इथेच नेक्स्ट आपण आता एवढंच घेऊया आणि याच्या पुढचा जो याच्या पुढे आहे काय आहे? 3 स्टेट्स ऑफ वॉटर. कुठे गेलं? हा, तर ते पुढच्या क्लासमध्ये कंटिन्यू करूया. पण आता जेवढं झालंय टॉपिक, तुम्हाला होमवर्क त्या टॉपिकवर होमवर्क क्वेश्चन आन्सर्स मी ग्रुपमध्ये गुगल क्लासरूम मध्ये काय करणार, अपलोड करेल. ओके, जेवढं झालंय तेवढ्या लेसन वरचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवणार. ओके, त्याचे आन्सर्स तुम्ही लिहायचे होमवर्क. कळालं? सबको समझ में आया? जितना हमारा हुआ है लेसन, उस लेसन तक के क्वेश्चन आंसर मैं आपको होमवर्क में दूंगी. और जिन्होंने कुछ लोगों ने टेस्ट नहीं दिए, कोणी कोणी टेस्ट दिली नाहीये, ओनली 4 या 5 स्टूडेंट ने ही टेस्ट दिए. क्यों नहीं दिए बाकी लोगों ने? बताइए.